टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हा न्यूटनचा तिसरा सिद्धांत. आपण शाळेत शिकलेला हा नियम, हा भौतिकशास्त्राचा नियम राजकारणालाही लागू आहे. ठाकरे बंधू जसजसे जवळ येऊ लागले तसतशी काँग्रेस उद्धव ठाकरेंपासून दूर जाऊ लागली. ठाकरेंच्या क्रियेवर उमटलेली ही स्वाभाविक प्रतिक्रिया. त्यामुळेच उद्याची अधिकृत घोषणा होण्याच्या आधीपासूनच मुंबईमध्ये वेगळी चूल मांडायची तयारी काँग्रेसनं केली. आता प्रश्न आहे तो वंचित आणि शरद पवारांना सोबत घ्यायचं की नाही एवढाच. निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक ही लढणार आहोत. महाविकास आघाडी नको पासून ते आता महाविकास आघाडी हवी असेपर्यंत त्यांचा तो प्रवास चाललाय. त्याला थोडासा उशीर झालाय असं माझं म्हणणं. मुंबईत त्यांच्या बरोबरच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. मुंबईत एकीकडे ठाकरे बंधूंचं पॅचअप झालंय तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. ठाकरे बंधूंच्या युतीचा एकीकडे मुहूर्त निघत असतानाच काँग्रेसनं मविया फुटल्याची घोषणा करून टाकली. मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये लढणार, काय निर्णय झाला? या संदर्भातला निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक ही लढणार आहोत. 4-5 महिने मोठा काळ होता जुलै महिन्यापासूनचा तो आत्तापर्यंतचा. त्यामध्ये त्यांनी कधीही प्रयत्न त्या ठिकाणी केले नाही. ते जर केले असते तर कदाचित त्याच वेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली असती. आणि महाविकास आघाडी नको पासून ते आता महाविकास आघाडी हवी असेपर्यंत त्यांचा तो प्रवास चाललाय. त्याला थोडासा उशीर झालाय असं माझं म्हणणं. कालपर्यंत मुंबईत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना झटत होती. ठाकरेंचे शिलेदार संजय राऊतांनी थेट राहुल गांधींचा नंबर डायल करत युतीचा टोन ऐकवला होता. पण आता काँग्रेस नेत्यांच्या या भाषेमुळं राहुल गांधींनीही ठाकरेंसोबत जाण्याचा प्लॅन सायलेंट मोडवर टाकल्याचं दिसलं. त्यामुळे ठाकरेंनीही आता मुंबईपुरता काँग्रेसचा नाद सोडून दिला. मुंबईत त्यांच्या बरोबरच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पण मुंबईच्या बाहेर त्यांच्याने आमच्या बैठका आणि चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. दुसरीकडे मवियाचे शिल्पकार शरद पवारांनी मात्र मवियाला एकत्र ठेवण्याची आशा अखेरपर्यंत कायम ठेवली. पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाडांची भेट घेतली. जास्तीत जास्त सीट्स जे आहेत की त्याच्यामध्ये आमचे सिटिंग सदस्य होते किंवा या व्यतिरिक्त आमचे जे काही मेंबर्स आता सदस्य आहेत जे लढण्यासाठी इच्छुक आहेत, अशा प्रकारचे सगळे एकमेकांशी चर्चा करून हे निर्णय होणार. त्यानंतर मात्र काँग्रेसचा सूर थोडासा बदललेला दिसला. आज प्रथमतःच ते आले, आमच्याशी भेटलेले आहेत आणि एकंदर जागांचा काही त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही याच्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला थोडा अभ्यासाला वेळ द्यावा, कारण काही कशा पद्धतीनं आपल्याला हे करता येऊ शकेल या संदर्भामध्ये आम्ही थोडा अभ्यास करू आणि पुन्हा भेटू. शरद पवारांना मुंबईत सोबत घेण्यासाठी मात्र ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेत पवारांना निमंत्रण देण्याचीही ठाकरेंची तयारी आहे. पण तेच पवार पुण्यात मात्र ठाकरेंना नकोसे आहेत. कारण पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत आणि अजित पवार जातीयवादी शक्तींसोबत गेल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत, आता पुण्यात आहेत ते, तर आज रात्री मुंबईत ते येतील. तर आमची अशी अपेक्षा आहे की ते येतील. आम्ही त्यांना निमंत्रण देऊ आणि 100% ते येतील. महाविकास आघाडीत राहण्याचा शरद पवारांना अधिकार आहे का? कारण तेही अजित पवारांशी युती करतात. आणि मुळात तुम्ही पण जाणार आहात का? आणि आम्ही जाणार नाही. आम्ही जाणार नाही. पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढतील. पण पुण्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध असलेल्या सरकारमधल्या कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवणार नाही, ही आमची एक विचारधारा आहे. मवियाच्या मित्रपक्षांमध्ये हा तिढा सुरू असतानाच वंचितनं काँग्रेसची अडचण वाढवली आहे. काँग्रेसनं मुंबईत वंचितशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. पण प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 50-50चा प्रस्ताव दिलाय.
संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि आम्हीही त्यांच्याबरोबर काल बऱ्याच 3 ते 4 तास चर्चा केलेली आहे. लवकरच या बाबतीमध्ये त्यांच्याकडनंही आमच्याशी जो संवाद चालला आहे त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आमचा आहे. 2 दिवसामध्येच होण्याची शक्यता आहे. आता लवकरच आमची समिती गठीत केलेली आहे, त्याच्या चर्चा सुरू आहेत. नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो होतं, विदाऊट फंड्स, विदाऊट. तुम्ही एक बातमी काल अशी होती की तुम्ही 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत, तर 50-50 म्हणत असाल तर जवळपास 112-113 लागणार आहे. आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत. मुंबईत ठाकरे बंधूंचं तर निश्चित झालंय, पण काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंचे हात बळकट करणार की वंचितची तडजोड करत काँग्रेस ठाकरे बंधूंची अडचण वाढवणार? या सगळ्यात पवार कोणता स्टँड घेणार हे येत्या 1-2 दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.